अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये तामिळनाडूतनं भव्य घंटा जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत। एक 2400 किलोची घंटा आहे तर दुसरी आहे 600 किलोची। अयोध्येतल्या राम मंदिरात याच घंटांचा आवाज आता घुमणार आहे। याच संदर्भातला आढावा घेतलाय सोमेश कोलगेने। उद्या प्राणप्रतिष्ठा होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात जी घंटा लावण्यात येणार आहे त्याची विशालता आणि भव्यता आपण पाहू शकतो। आता शेजारी आपल्या ती घंटा आहे, जी घंटा आता राम मंदिरामध्ये अयोध्येतील राम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात बसवली जाईल। याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अरविंद पांडे जी। अरविंद जी, क्या बताएंगे, ये जो घटिका है जो अभी राम मंदिर में लगने वाली है उसकी क्या जानकारी देंगे? घंटा रामेश्वरम से करिसाला में आया है। ये घंटा 6 से 13 किलो का है। ये घंटा की आवाज़ 5 किलोमीटर तक ओम की आवाज़ निकलेगी। ये घंटा मेन गेट पर राम मंदिर का लगेगा। मंदिर का मेन दरवाजे पर गेट पर मुख्य प्रवेश द्वार है मंदिर के, वहाँ पे ये घंटा लगेगी। तो ये किस मेटल से बनी हुई है, किस धातु से? अष्ट धातु का मेटल है। ये 613 के जी 613 किलो का है। ये कब लाया गया था यहाँ पे? बता दो दिए साल भर पहले से लगाई। म्हणजे ही जी घंटा आहे जी राम मंदिरामध्ये बांधली जाणार आहे, राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, ती जवळपास 1.5 वर्षांपूर्वीच इथे आणण्यात आली होती। ज्यावेळी राम मंदिर बांधलं जाईल आणि त्याचं बांधकाम एक दिवस पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा होईल या अपेक्षेने आणि या हेतूने ही घंटा इथे आणण्यात आली होती। रामेश्वरम वरून ही घंटा आणलेली आहे। जवळपास 5 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत आवाज जाईल या घंटेचा, इतकी या घंटेची क्षमता आहे आणि अष्टधातूपासून बनवलेली ही घंटा आहे। आपण पाहू शकतो की 1.5 वर्षांपूर्वीपासून ही अयोध्येत रामललाची वाट पाहत बसलेली आहे, रामललाची प्रतीक्षा आहे। एक दिवस मुख्य प्रवेशद्वारावर उद्या ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होईल त्यानंतर मग मंदिर प्रशासनाकडून, व्यवस्थापनाकडून ही घंटा तिथे बसवण्यात येईल आणि त्यानंतर मग सलग वर्षानुवर्ष या घंटेतून निघणारा नाद ध्वनी राम जन्मभूमीसाठी केलेल्या कार्याची आणि हजारो लोकांनी घेतलेल्या परिश्रमाची साक्ष देत राहील। कॅमेरा पर्सन प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।